बोधकथेचं नाव आहे बालहट्ट. एकदा बिरबलाला दरबारात यायला उशीर झाला, म्हणून बादशाहनं त्याला विचारलं, बिरबल, तू एवढा शिस्तीचा माणूस असताना तुला आज दरबारात यायला उशीर का झाला? बिरबल म्हणाला, काय सांगू खाविंद, आज माझा लहान मुलगा हट्ट धरून बसला. काही केल्या त्याची समजूत म्हणून पटेना. अखेर कशी बशी समजूत घालून मी तसाच घोड्यावरून दौडत इकडे आलो. बिरबल, पोराची समजूत घालण्यात वेळ गेला व म्हणून तुला दरबारात यायला उशीर झाला, हे तुझं म्हणणं पटण्यासारखं नाही. हे बघ, तुझी परिस्थिती चांगली आहे, तुझ्याकडे नोकर चाकर आहेत. तेव्हा मुलानं जरी एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरला असला तरी पैसे देऊन ती गोष्ट त्याला आणून द्यायला एखाद्या नोकराला सांगायचं आणि तो पटकन इकडे निघून यायचं. बिरबल म्हणाला, जापंदा, आपली परिस्थिती तर माझ्यापेक्षा 1000 पट चांगली आहे ना. आपल्याकडे तर शेकडो नोकर चाकर आहेत ना. मग आपण असं करूया, आपण माझे तात्पुरते वडील व्हा आणि मी तात्पुरता आपला लहान मुलगा हट्ट धरून बसतो. मी धरून बसेन, तो माझा हट्ट तुम्ही पुरवा. अट एकच, कुठल्याही परिस्थितीत आपण मला मारायचं नाही, नाहीतर आलेल्या संधीचा आपण तेवढाच फायदा उठवाल. आहे कबूल? हत्तीच्या एवढंच ना? होऊन जाऊ दे. बादशाह बोलून गेला. लगेच बिरबल एखाद्या लहान मुलाप्रमाणे हातपाय झाडीत व रडत म्हणाला, आम्हाला ऊस हवा, जा. बादशाह सेवकाकडे बघून म्हणतो, अरे बझारसिंग, माझ्या बाळासाठी ऊस आणून दे पाहू. ऊस येताच, हा बघ, आणला ऊस, तो घे आणि चूप रहा. बिरबल रडण्याचा सूर वरच्या पट्टीत नेत म्हणतो. बादशाह सेवकाकडे बघून म्हणतो, आम्हाला ऊस असा नको जा, त्याचे खंड खंड करून हवेत. बादशाह दुसऱ्या सेवकास म्हणतो, अरे खंडोजी, सुरा आणून तू माझ्या चिमुरड्याला या ऊसाचे खंड खंड करून दे पाहू. सेवकाने तसे करताच, हे बघ, दिले तुकडे तुकडे करून. कर आवाज बंद. काय रे, आता का उगाच केकाटतोस? बिरबल आवाज पूर्वीपेक्षा चढवून बोलतो, आता आम्हाला अखंड ऊस हवा, जा. असे तुकडे तुकडे केलेला नको. बादशाह सेवकास म्हणतो, अरे, माझ्या छकुल्याला अखंड ऊस दे पाहू. दिला जाताच. आदळला ना तुझ्या टाळक्यावर अखंड ऊस, मग आता का बोंबलतोस? बिरबल रडण्याचा सूर टिपेला नेत म्हणतो, आम्हाला नवा अखंड ऊस नको जा. खंड खंड केले आहेत ना, त्या खंडाचाच पुन्हा पहिल्यासारखा अखंड ऊस करून हवा. बादशाह भडकून बोलतो, आता मात्र रडलास तर त्या उरलेल्या अखंड ऊसानेच जोडपून काढीन. बिरबल एकदम ठाकठीक बसून म्हणतो, खाविंद, मारण्याच्या गोष्टी न करता तुम्ही हट्ट पुरवायचा असं ठरलं होतं ना, मग आता माराची धमकी का देता? बादशाह म्हणतो, नाही रे बाबा, शरण आलो मी तुला. वाटल्यास दरबारात यायला दररोज उशीर कर, पण माझ्या डोक्याची शीर आता तू उठवू नकोस. बालहट्टापुढं शरणागती पत्करावी लागते. हे तुझं म्हणणं मी मान्य केलं. मग तर झालं. तात्पर्य राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्रीहट्ट यापुढे भले भले माथा टेकतात.